शेंदणे म्हणजे ओढणे. पाणी शेंदणे म्हणतो ना आपण. हो आयुष्यात मग आनंदाची स्टेटमध्ये काय शास्त्रीय संगीत हो आता हे एक प्रश्न दिसले याच्यात उत्तर लिहिणे आता उद्गारात लिहिता आलं पाहिजे करता आलं पाहिजे हवा लिहा हां तर मला वाटते ती बी प्रश्न ऑब्जेक्टिव्ह लिहायचे ना देता पर्याय देऊन द्यायचे पर्याय द्यायचे ना. हां Good morning, students. During our last period, we have completed our sixth poem, Money, and today we are going to see appreciation of that particular poem. So, when we think of appreciation of a poem, at that time, certain questions appear in our mind, and such questions are, what is appreciation? एखाद्या कवितेचं ॲप्रिसिएशन आपण करतो म्हणजे नेमकं काय करतो याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागेल. कारण आपली जी बोर्डाची प्रश्नपत्रिका असते त्या प्रश्नपत्रिकेमध्ये देखील त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक पोयमवर ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम हे विचारलं जातं की जे 4 मार्कासाठी असतं. आणि या प्रश्नपत्रिकेमधला जो काही प्रश्न असतो तो कशा पद्धतीने विचारला जातो, ॲप्रिसिएट द फॉलोइंग पोएम्स अकॉर्डिंग टू द पॉईंट्स गिवन. दिलेल्या मुद्द्यांना अनुसरून दिलेल्या कवितेचं ॲप्रिसिएशन करा असा तो प्रकार असतो. आणि म्हणून मग हे करत असताना आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागतो की दिलेले मुद्दे नेमके कोणते आहेत. तर मग त्यामध्ये वेगवेगळे मुद्दे दिलेले असतात. मग त्याच्यामध्ये टायटल असतं, पोयम असते, पोएटबद्दल विचारलेलं जातं, कवितेच्या थीमबद्दल विचारलं जातं, पोएटिक डिव्हायसेस की ज्याला आपण फिगर्स ऑफ स्पीच म्हणतो त्याविषयी विचारलं जातं. अशा वेगवेगळ्या किंवा अगेन देर विल बी अ पॉईंट अबाउट युअर ओन ओपिनियन्स. स्वतःची मतं तुमची काय आहेत, व्हाय दिस पोयम लाईक्स टू यू अँड व्हाय यू रिजेक्ट इट. सच क्वेश्चन्स आर देअर. सो this present poem, now I would like to take the first point for discussion, that is about the title. The title of the poem, Money, is very suggestive and reflective. आता बघा या कवितेचं जे शीर्षक आहे ना ते अत्यंत सजेस्टिव्ह म्हणजे काय, सूचक. वेन वी रीड द टायटल ऑफ द पोएम ॲट दॅट टाईम मनी अपियर्स बिफोर अवर आईज अँड दॅट्स वाय वी कॅन से दॅट इट इज सजेस्टिव्ह. इट सजेस्ट समथिंग अँड रिफ्लेक्टिव्ह म्हणजेच काय, इट इज बेस्ड ऑन रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस. रिफ्लेक्टिव्ह म्हणजेच काय, खऱ्या जीवनावर आधारित असलेली ती पोयम आहे. आता कवीच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर कवींना जे जे अनुभव आयुष्यामध्ये आलेले आहेत ते मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अँड दॅट्स वाय धिस पोयम इज अ रिफ्लेक्टिव्ह वन. व्हेन ही स्टँडिंग ॲज अ रिच अँड पुअर मॅन इन हिज नॅरेटिव्ह पोयम ही डिपिक्टेड रिअल लाईफ. ज्या वेळेला आपले कवी गरीब होते, श्रीमंत होते, कारण दोघंही फेजमधून ते गेलेले आहेत, गरीबही होते श्रीमंतही होते, आणि त्यावेळेचं त्यांच्या जीवनाचं चित्रण किंवा त्यांच्या जीवनाच्या अनुभवाचं चित्रण त्यांनी या प्रस्तुत कवितेमध्ये केलेलं आहे. सो टायटल इज ॲप्ट मीन्स ॲप्रोप्रिएट, तंतोतंत लागू पडणारं. अँड इन केस ऑफ टायटल वी कॅन से दॅट टायटल ऑफ एनी पीस ऑफ लिटरेचर वेदर इट इज पोएट्री or drama or novel, the title of any piece of literature should be like that of a signboard of a shop. बघा मित्रांनो, ज्या वेळेला शीर्षकाविषयी आपण बोलतो ना त्यावेळेला आपण असं म्हणावं लागतं की कोणत्याही साहित्याची कृती असू द्या, मग ते कादंबरी असेल, नाटक असेल, काव्य असेल, ते कोणतेही असू द्या, त्याचं जे शीर्षक आहे ते कशासारखं असावं, टायटल ऑफ एनी पीस ऑफ लिटरेचर शुड बी लाईक दॅट ऑफ अ साईनबोर्ड ऑफ अ शॉप. एखाद्या दुकानाच्या बोर्डसारखं, एखाद्या दुकानाच्या पाटीसारखं कुठल्याही साहित्यकृतीचं शीर्षक असलं पाहिजे. आता असं का म्हटलं जातं, कारण शीर्षक पाहिल्यानंतरच आपल्याला कळालं पाहिजे की व्हॉट इज द सब्जेक्ट मॅटर ऑर व्हॉट इज द कंटेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर पीस ऑफ लिटरेचर.
बघा दुकानामध्ये ज्यावेळेला आपण घ्यायला जातो काही त्यावेळेला दुकानाचं शॉप बघतो का आपलं असं काही आहे की जर आपल्याला साबुदाणा घ्यायचा असेल तर आपण डेअरीवर जात नाही, किराणा मालाच्या दुकानावरच जातो. डेअरीचे प्रॉडक्ट जर आपल्याला घ्यायचे असतील तर आपण डेअरीवर जातो का डेअरीवर गेल्यानंतर तुम्ही तिथं आम्हाला पावशेर पगार द्या आणि पावशेर साबुदाणा द्या असं आपण कधीही म्हणत नाही. म्हणजेच काय की दुकानाची पाटी, दुकानाचं बोर्ड आपल्याला सुचवतं की या दुकानामध्ये काय उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे एखाद्या कवितेचं, एखाद्या धड्याचं, एखाद्या कादंबरीचं, एखाद्या नाटकाचं ज्यावेळेला आपण शीर्षक पाहतो त्यातूनच आपल्याला या धड्यामध्ये किंवा या विशिष्ट कवितेमध्ये काय आहे याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. आणि प्रस्तुत कवितेला जर आपण हा फॉर्म्युला लागू केला मनी या कवितेला, तर मनी म्हणताबरोबर आपल्या डोळ्यापुढे पैसा येतो आणि पैशामुळे माणसाची काय अवस्था होते याचं चित्रण या कवितेमध्ये दिलेलं आहे. दॅट्स वाय वी कॅन से दॅट टायटल ऑफ आवर पोएम इज ॲप्रोप्रिएट, सजेस्टिव्ह ऑर आय कॅचिंग. लक्षवेधी, तंतोतंत लागू पडणारं. इट इज रिलेटेड टू द सब्जेक्ट मॅटर ऑफ द पोएम ऑर इट इज रिलेटेड, टायटल ऑफ द पोएम इज रिलेटेड टू द कंटेंट, कोअर कंटेंट ऑफ द पोएम. गर्भित जो अर्थ आहे किंवा कवितेमध्ये जो विषय आहे त्या विषयाला अनुसरूनच त्या ठिकाणी या कवितेचं शीर्षक दिलेलं आहे. आणि म्हणून मग आपण माय फायनल रिमार्क अबाउट द टायटल ऑफ द पोएम इज द टायटल ऑफ द पोएम दॅट इज मनी इज ॲप्रोप्रिएट, सजेस्टिव्ह अँड आय कॅचिंग. ओके, देन सेकंड पॉईंट इज अबाउट द पोएट. दुसरा पॉईंट आहे आपला तो म्हणजे कशाविषयीचा, पोएटविषयीचा. विल्यम एच डेव्हिस वॉज अ ग्रेट पोएट ऑफ नेचर. आता डब्ल्यू एच डेव्हिस हे जे होते हे कसे होते, निसर्ग कवी होते. ही वॉज पॉप्युलर पोएट अँड ॲटोबायोग्राफर. म्हणजेच काय, लोकप्रिय असे कविते होते. ॲटोबायोग्राफर म्हणजे काय, जीवनचरित्रपर लिखाण करणारे ते होते, ॲटोबायोग्राफिकल रायटर. ही वॉज बॉर्न ऑन जुलै 3rd, 1871 इन माउंटशायर. 3 जुलै 1871ला त्यांचा जन्म झालेला आहे वेल्स प्रांतामध्ये. हिज मेनी पोएम्स वेअर बेस्ड ऑन हिज एक्सपिरियन्स ॲज अ ट्रॅम्प, होमलेस पर्सन, बेघर पर्सन, भटक्या पर्सन. आणि त्यांच्या बऱ्याचशा कविता ज्या आहेत त्या कशावर आधारित आहे, एक होमलेस पर्सन. कारण यांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला आपण कविता शिकलो त्यावेळेला ही वाज अ होबो और ही वाज अ ट्रॅम्प असं आपण म्हटल्याचं तुमच्या लक्षात येतं आहे. बेघर असा व्यक्ती होता. हिज मेनी कॅरेक्टर्स ही एन्काउंटर अलॉंग द जर्नी. आणि मग भटक्या कवी असल्या कारणानं फिरस्तीच्या दरम्यान, वॉन्ड्रिंगच्या दरम्यान जे जे पात्र त्यांना भेटले त्या पात्रांचं चित्रण करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या कवितेमध्ये केलेला आहे. आफ्टर सेव्हरल इयर्स ऑफ वॉन्डरिंग लाईफ ॲट द एज ऑफ 34 ही पब्लिश हिज फर्स्ट व्हॉल्यूम द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स. ही कविता शिकताना आपण पाहिलेलं आहे की वयाच्या 34व्या वर्षी भटकं जीवन जगत असताना त्यांनी एकमेव काव्यसंग्रह प्रकाशित केला आणि त्या काव्यसंग्रहाचं नाव होतं सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स असं. हिज पोएम्स हायलाईट अबाउट हिज हार्डशिप ड्युरिंग द लाईफ. आणि मग त्यांच्या कविता काय हायलाईट करतात, काय चित्रित करतात, काय दाखवतात, तर हार्डशिप ड्युरिंग द लाईफ. जीवन जगत असताना त्यांना जे श्रम करावे लागले, कष्ट करावे लागले, ज्या यातना झाल्या, ज्या वेदना झाल्या, त्यांचंच चित्रण त्यांच्या कवितेमध्ये केल्याचं आपल्याला जाणवतं. ही रोट 2 नॉवेल्स अँड ॲटोबायोग्राफिकल वर्क. त्यांनी 2 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, काही जीवनचरित्रपर असं कार्य केलेलं आहे. हिज बेस्ट नोन नॉवेल इज ॲटोबायोग्राफी ऑफ सुपर ट्रॅम्प. बघा त्यांचं एक वेल नोन सुपरिचित अशी कादंबरी आहे ती म्हणजे कोणती, ॲटोबायोग्राफी ऑफ अ सुपर ट्रॅम्प. आता मित्रांनो हे 2 पॉईंट आपण पाहिले. त्याच्यानंतर अबाउट द पोएम, थर्ड पॉईंट इज अबाउट द पोएम. द पोएम टेल्स अस अबाउट द रिच मॅन हू वॉन्ट्स टू बी अ पुअर मॅन टू फाइंड रिअल हॅपीनेस. आता ही कविता कशाविषयी आपल्याला सांगते, ज्यावेळेला कविता शिकली त्यावेळेला आपण बघितलं श्रीमंत माणूस असतो, परंतु श्रीमंत असल्या कारणाने त्याला जीवनाचा खरा अनुभव घेता येत नाही, जीवनाचा खरा आनंद त्याला घेता येत नाही. आणि म्हणून असा श्रीमंत माणूस की जो जीवनाचा खरा आनंद घेता यावा म्हणून गरीब बनण्याचा प्रयत्न करतो आहे, अशा माणसाविषयी सांगणारी ही कविता आहे. इट इज वेन वी डू नॉट हॅव मनी और हॅव लॉस्ट अवर मनी वी रिअलाइज हाऊ इम्पॉर्टंट मनी इज. आता पुन्हा आणखी तेच आपल्याला सांगावं लागतं आहे की ज्या वेळेला आपल्याजवळ पैसा नसतो किंवा आपण असलेला पैसा गमवतो त्यावेळेला आपल्याला खऱ्या अर्थानं पैशाची किंमत ही कळत असते, पैशाचं महत्त्व आहे कळत असतं. ॲट द एंड द पोएट सेज दॅट नाऊ ही डझंट हॅव मनी, ही हॅज ट्रू फ्रेंड्स दो दे वेर व्हेरी फ्यू. आणि कवितेच्या शेवटी कवी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की आता त्याच्याजवळ पैसा नसल्यामुळे मित्र त्याच्याजवळ अत्यंत कमी आहे, परंतु जे कुणी कमी आहेत ते अत्यंत
प्रामाणिक असे मित्र आहेत, फाल्स फ्रेंड्स आता त्याच्याजवळ नाही. कारण आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत माणसाजवळ पैसा असतो तोपर्यंत त्याच्या सभोवताली गर्दी असते, परंतु त्याच्यातले खरे किती खोटे किती हे आपण ओळखू शकत नाही. परंतु ज्यावेळेला माणूस दारिद्र्यात असतो, पैसाहीन असतो, पैसा आपल्याजवळ नसतो आणि त्यावेळेला जे आपल्याजवळ असतात तेच आपले खरे मित्र असतात, हे मात्र आपण जाणीवपूर्वक त्या ठिकाणी सांगू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट इज थीम ऑफ द पोएम. द थीम ऑफ द पोएम इज मनी कॅनॉट गिव्ह यू इटर्नल हॅपीनेस. इटर्नल मीन्स परमनंट. आता या कवितेचा आशय मुळामध्ये हा आहे, मनी कॅनॉट गिव्ह यू इटर्नल हॅपीनेस. पैसा तुम्हाला परमनंट आनंद देऊ शकत नाही, कायमस्वरूपी आनंद देऊ शकत नाही. इट मीन्स मनी अँड हॅपीनेस हॅव इनव्हर्स रिलेशन. याचाच अर्थ असा की पैसा आणि आनंद यांचा एक उलटा नातेसंबंध आहेत, किंवा ज्याला आपण म्हणू की जेवढा पैसा असतो तेवढं दुःख जास्त असतं, जेवढा पैसा कमी तेवढा आनंद जास्त. म्हणजेच कुठे कॉन्ट्रडिक्शन आपल्याला या ठिकाणी दिसते. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम डेलिनेट्स द स्प्लिट ॲस्पेक्ट ऑफ मनी. आता या कवितेची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती आपल्याला काय चित्रित करते, तर पैशाचा दूरगामी होणारा परिणाम. पैसा जोपर्यंत असतो तोपर्यंत माणसाजवळ कोणीच खरं काय खोटं या माणसाला कळत नाही, आणि म्हणून मग पैशाचा परिणाम दाखवणारी ही कविता आहे. अ रिच मॅन हॅज लॉट ऑफ मनी अँड सो मेनी फ्रेंड्स. जोपर्यंत तो माणूस, कवितेतला माणूस म्हणजेच कवी, जोपर्यंत श्रीमंत होते त्यांच्याजवळ अनेक मित्र होते. बट ही वॉजंट हॅपी बिकॉज ऑल हिज फ्रेंड्स आर सेल्फ सिकिंग अँड ऑलवेज थॉट अबाउट सेल्फ बेनिफिट्स. परंतु जोपर्यंत कवीजवळ पैसा होता, जोपर्यंत अनेक लोक त्यांच्याजवळ होते, त्यावेळेला ते आनंदी न होते, कारण त्यांच्या सभोवतालचे जे मित्र होते ते फक्त स्वतःचाच विचार करणारे लोक होते, स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारं होतं. कवीसाठी रडणारा झटणारा असा कोणीच नव्हता. ऑन द कॉन्ट्ररी पुअर मॅन हॅज नो इनफ मनी अँड फ्रेंड. आता ज्यावेळेला कवी गरीब बनतो त्यावेळेला त्याच्याजवळ पुरेसा पैसाही नसतो आणि त्याच्यामुळे त्याच्याजवळ मित्रही नसतात. बट ही वॉज हॅपी, हिज फ्रेंड्स आर ट्रू अँड व्हॅल्यू द फ्रेंडशिप नॉट टू मनी. परंतु ज्यावेळेला कवी गरीब होता त्यावेळेला त्यांना असा अनुभव येतो की जास्तीचे मित्र त्यांच्याजवळ आता नाही आहेत, परंतु जे कुणी आहेत ते खऱ्या अर्थानं मैत्री निभावणारे आहेत, प्रामाणिक मित्र आहेत, असा अनुभव त्यांना त्या ठिकाणी येतो. आणि त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे ॲप्रिसिएशनचा पोएटिक स्टाईल. द पोएम इज रिटन इन नॅरेटिव्ह फॉर्म. कथनात्मक कविते स्वरूपामध्ये ही कविता लिहिलेली आहे, विच इज बायोग्राफिकल. अशा कथनात्मक स्वरूपामध्ये ही कविता लिहिलेली आहे की जीवनचरित्र परे. इट इज बेस्ड ऑन रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस. इट इज इन फर्स्ट पर्सन नॅरेटिव्ह. प्रथमपुरुषी कथन त्याच्यात केलेलं आहे. वेअर द पोएट स्पीकर नॅरेट्स ओन एक्सपिरियन्सेस. की ज्या कवितेमध्ये आपला जो कवी आहे, आपले जे कवितेतले स्पीकर आहेत, वक्ते आहेत, ते स्वतःचाच अनुभव त्या ठिकाणी चित्रित कथन करतात. द पोयम कन्सिस्ट ऑफ 5 स्टांजाज ऑफ 4 लाईन्स सॉनेट. आता या कवितेमध्ये 5 कळवे आहेत आणि प्रत्येक कळव्यामध्ये 4 ओळी आहेत आणि एक प्रकारचं सॉनेटच त्याला म्हटलेलं आहे. सॉनेट मीन अ पोयम ऑफ 14 लाईन्स. 14 ओळींची कविता असते त्याला सॉनेट म्हटलं जातं, परंतु ॲक्च्युली ही कविता जी आहे आपली ही 20 ओळींची आहे. द पोयम uses an enclosed rhyme scheme with iambic pentameter. It refers to line consisting of 4 iambic feet. The word tetrament simply means that there are 4 feet in the line. The author used lexical repetition to emphasize significant image, that is money are repeated. आता या कवितेमध्ये लेक्झिकल रिपिटेशन आहे, त्याच्यामध्ये म्हणजेच कशावर जोर दिलेला आहे, मनी या शब्दावर त्या कवितेमध्ये जोर दिलेला आहे. त्याच्यानंतर या नेक्स्ट पॉईंट इज लँग्वेज अँड पोएटिक डिव्हायसेस. या कवितेची भाषा, या कवितेमध्ये वापरलेले अलंकार याविषयीचा मुद्दा आहे. डेव्हिस हॅज टेकन फॅमिलियर सब्जेक्ट फ्रॉम ऑर्डिनरी लाईफ अँड डिस्क्राईब देम इन अ सिम्पल लँग्वेज. कवींनी या कवितेमध्ये अत्यंत ओळखीचा सामान्य असा विषय घेतलेला आहे आणि अत्यंत साध्या भाषेमध्ये त्यांनी तो चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विच इज इझी टू रीड अँड अंडरस्टँड. अशी भाषा वापरलेली आहे की जी आपल्याला वाचण्यासाठी देखील सोपी आहे आणि समजण्यासाठी देखील सोपी आहे. द इमेजरी यूज इज इझी टू अंडरस्टँड, लाईक फ्रेजेस अँड वर्ड्स लाईक केम नॉकिंग ऑल द डे माय डोअर, डेड मॅन, साऊंडलेस ट्रम्पेट, पुअर लाफ अँड रिच फ्राऊन एट्सेट्रा. आता हे जे शब्द मी वाचले या शब्दांसारखे अत्यंत साधे शब्द
की जे समजण्यासाठी होतं असा वापर त्यांनी केलेला आहे. द पोएट यूज नॉर्मल ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर ऑफ लँग्वेज विथ द व्हेरियस पंक्च्युएशन मार्क्स. विरामचिन्हांचा वापर केलेले अनेक ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चरचा वापर त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. पोएट हॅज decorated the poem by using ample figures of speech such as inversion, alliteration, simile, repetition, exclamation, synecdoche and onomatopoeia. आता हे सगळे अलंकार आहेत मित्रांनो. कोणते? ओनोमोटोपोइया, त्याच्यानंतर एक्सक्लमेशन, रिपिटेशन, ॲलिटरेशन, सिमिली, इन्व्हर्जन यासारख्या अनेक अलंकारांचा वापर त्यांनी कविता सजवण्यासाठी केलेला आहे. द फर्स्ट स्टांजा अँड द लास्ट स्टांजा कम्प्राइज एक्सक्लमेशन विच फोकसेस ऑन पर्सन ड्वेल लाईफ पोर्शन. पहिल्या आणि शेवटच्या कळव्यामध्ये एक्सक्लमेशन अलंकाराचा वापर त्यांनी केलेला आहे की जी व्यक्तीची द्विधा प्रतिमा दाखवणारी ती प्रतिकृती आहे. द पोयम फॉलोज अ डिफरंट राईम स्कीम फॉर ईच स्टांजा बट इन ईच 4 लाईन्स स्टांजा द एंडिंग वर्ड्स ऑफ लाईन 2 बी अँड 4 बी राईम विथ ईच अदर. आता या कवितेची जर रायमिंग स्कीम पाहिली तर ABCB ही संपूर्ण कवितेची राईम स्कीम आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट इज स्पेशल फीचर्स. स्पेशल फीचर्स ऑफ द पोएम. द स्पेशल फीचर ऑफ द पोएम इज व्हेरी सिम्पल subject but has deep bitter truth of human relationship. कवितेचा the subject matter of the poem is very simple but it is loaded with thoughts and that's why we can say that the special features of the poem is very simple subject but has deep bitter truth of human relationship. अत्यंत साधा विषय आहे परंतु मानवी नातेसंबंधांविषयी मानवाविषयी सत्य मांडणारं असं ते साधी कविता आहे. It relates the experiences and observations of human life. मानवी जीवनाचे जे काही निरीक्षणं असतात, मानवी जीवनाचे जे काही अनुभव असतात त्याच्याशी निगडीत असलेला हा विषय आहे. द टोन ऑफ द पोयम इज पॉझिटिव्ह अँड रिअलिस्टिक. या कवितेचा टोन म्हणजेच पर्टिक्युलरली सूर जो आहे तो कसा आहे? रिअलिस्टिक, वास्तववादी आहे आणि पॉझिटिव्ह आहे. बी पॉझिटिव्ह इज द मेसेज गिवन बाय द पोयम. म्हणजेच कविता ही वास्तववादी आहे, सकारात्मक विचार मांडणारी ही कविता आहे. देन नेक्स्ट पॉईंट इज मेसेज, व्हॅल्यूज अँड मॉरल्स. काय नैतिकता शिकवणारी आहे, काय संदेश देणारी आहे, काय मूल्य देणारी ही कविता आहे या संदर्भात. द पोएट गिव्ज आउट द मेसेज दॅट मनी अँड रिचनेस इज नॉट इसेन्शियल फॉर हॅपीनेस. आता कवी आपला सुचवण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे श्रीमंती आणि पैसा हे आनंद राहण्यासाठी आवश्यक असे घटक नाही. काही लोकांना, बऱ्याच लोकांना वाटतं की पैसा असला म्हणजे आपण श्रीमंत बनतो, श्रीमंत असला म्हणजे आनंद मिळतो. तसं नसतं. पैशाचा आणि आनंद, देर इज नो क्लोज रिलेशनशिप बिटवीन मनी अँड हॅपीनेस. मनी इनवाइट्स मेनी फॉल्स अँड सेल्फिश पीपल इन अवर लाईफ. पैसा असला म्हणजे अनेक स्वार्थी, अनेक खोटे लोक तुमच्या सभोवताली गोळा होत असतात. सो हॅपीनेस लाईज इन हॅव्हिंग ट्रू अँड रिअल पीपल इन लाईफ. आणि म्हणून खरा आनंद कशामध्ये? तुमच्या सभोवताली वावरणारे लोक जर खरे असतील, प्रामाणिक असतील तर त्यातच खरा आनंद आहे. पैसा आहे ना, अनेक खोटे मित्र जवळ आहे, तुमची फसवणूक ते करतायत परंतु तुम्हाला कळत नाही, असं कामाचं नसतं. म्हणून जेवढा पैसा कमी तेवढे मित्र कमी, परंतु जे कुणी कमी असतात ते प्रामाणिक असतात. जेवढा पैसा जास्त तेवढे मित्र जास्त, परंतु त्यातून खरा कोण खोटा कोण हे ओळखणं मात्र त्या ठिकाणी आपल्याला कठीण जातं. द पोएट पॉइंट्स आउट दॅट पुअर मॅन इज रिअली वेल्दी इन ट्रू सेन्स बिकॉज दे हॅड फ्यू बट रिअल फ्रेंड्स. आता जरी कवी गरीब झालेले दाखवलेले शेवटी, परंतु ते खरंच गरीब आहेत का? नाही. पैशाने माणूस श्रीमंत किंवा गरीब ठरत नाही. जरी आज त्यांच्याजवळ पैसा नाही आहे परंतु जे कुणी त्यांच्या सभोवताली आज आहेत मित्र ते सगळे प्रामाणिक आहेत. आणि प्रामाणिक माणसं जवळ असणं ही माणसाची खऱ्या अर्थानं संपत्ती आहे. पैसा असू द्या नसू द्या, परंतु माणसं, चांगली माणसं जवळ असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तोच संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यानंतर लास्ट पॉईंट इज युअर ओपिनियन अबाउट द पोएम. कवितेविषयी असलेली तुमची मतं काय आहेत ते विचारण्याचा प्रयत्न किंवा ते सांगण्याचा प्रयत्न इथे केला आहे. आणि म्हणून तुमचं स्वतःचं मत, आता इथे मी माझं मत प्रकट केलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं स्वतःचं मत तुम्ही या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी फ्री आहात. इन माय ओपिनियन द पोएम शोज द फिकल ट्रीटमेंट ऑफ पीपल अँड मनी इन दिस मटेरियलिस्टिक वर्ल्ड. म्हणजेच माझ्या मते ही काय दाखवते? फिकल टेम्परामेंट ऑफ पीपल. लोकांची फसवणूक करणारी प्रवृत्ती, लोक किती नीच प्रवृत्तीचे असतात, किती नालायक प्रवृत्तीचे असतात असं दाखवणारी ही कविता आहे.
इन दिस मटेरियलिस्टिक वर्ल्ड. या भौतिकवादी जगामध्ये माणूस किती स्वार्थी आहे, किती दुबळा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय लाईक दिस पोएम बिकॉज इट हॅज डीप बट बिटर ट्रूथ ऑफ लाईफ. आता मला ही कविता का आवडते, कारण ही कवितेचा भाषाशैली जरी साधी असली, प्रकटीकरण जरी साधं असलं, तरी मानवी जीवनाविषयीचं अंतिम सत्य, अल्टिमेट ट्रूथ ऑफ ह्युमन लाईफ इज प्रेझेंटेड देअर. मानवी जीवनाविषयीचं सत्य सांगण्याचा प्रयत्न या कवितेत केलेला आहे. मनी मे अट्रॅक्ट टेम्पररी हॅपीनेस बट फॉर रिअल अँड इटर्नल हॅपीनेस ट्रू पीपल आर इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. आता पैसा काय करू शकतो, पैसा तुम्हाला क्षणिक सुख, क्षणिक आनंद देऊ शकतो, परंतु खरा आणि कायमस्वरूपी जर आनंद तुम्हाला मिळवायचा असेल तर आपल्या जीवनामध्ये खऱ्या लोकांचं खूप महत्त्व आहे. पैसा तुम्हाला क्षणिक आनंद देऊ शकतो, परंतु दीर्घकाळ टिकणारा, परमनंट, इटर्नल, इफ यू वॉन्ट इटर्नल हॅपीनेस देन इट इज नेसेसरी टू हॅव रिअल पीपल अराउंड यू. आणि पैसा तुमच्याजवळ आहे, परंतु पैसा क्षणिक सुख देतो, क्षणिक आनंद देतो, परंतु जर तुम्हाला दीर्घकाल, लाईफ लाँग जर तुम्हाला जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर खरी प्रामाणिक माणसं तुमच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे. मनी इज ओनली टूल, इट नेवर ऑफर्स इटर्नल हॅपीनेस. पैसा हे केवळ मनी इज जस्ट अ मीन्स. मनी हे एक साधन आहे, नॉट द अल्टिमेट गोल. ते म्हणजे काही तुम्ही ध्येयपूर्ती आहे असं नाही. पैसा हे केवळ एक साधन आहे, ते कधीही तुम्हाला, आणि जे साधन आहे ते तुम्हाला कधीही त्या ठिकाणी कायमस्वरूपी आनंद देऊ शकत नाही. फ्रेंड्स, आय होप दॅट आय हॅव एक्सप्लेन ऑल द पॉईंट्स इन डिटेल. आय होप दॅट यू हॅव लाईक्ड ऑल दीज पॉईंट्स व्हेरी मच. थँक्यू. देन आय वुड लाईक टू मीट यू during our next period tomorrow. Thank you very much.